मी आशिष पेठे देवा शपथ सांगतो की मी सत्य बोलेन, सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काही बोलणार नाही. माननीय मॅडम, मी बाय प्रोफेशन इलेक्ट्रिकल इंजिनियर असून गेल्या 13 वर्षापासून या सोलार व्यवसायात आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अभिमानाने स्वतःला सोलार अभियंता किंवा सैनिक मानवतो. आता तुम्ही लिस्ट वाचली असेल, बरेच लोक अब्सेंट आहेत. त्याचं कारणच ते आहे की ही एमआरसीची ही रिंग पुन्हा होत आहे. आता प्रत्येकाला दुसऱ्या जिल्ह्यातून इथे यायला वेळ मिळेल असं मला वाटत नाही. तरीही या सर्व सोलार व्यावसायिकांचे आणि त्यांच्या ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. मी गेल्या 8 वर्षापासून सोलार बंधूंच्या असोसिएशनला जोडलेलो असून ही विभागाची जी कार्यभार आहे माझ्यावर रिजनल डायरेक्टर म्हणून मी तो निभावत आहे. या अजून एका गोष्टीचा अभिमान आहे मॅडम, की मी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वंशज आहे. यांच्या संविधानिक मूल्यांमुळेच आज आपण या पदावर विराजमान आहात. याच मूल्यांमुळे आज भारताच्या स्त्रिया क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. म्हणूनच मी आपणास सांगतो की या हिअरिंगमध्ये मला या सर्व लोकांचा प्रतिनिधी म्हणून ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. कारण माझे बरेच ईपीसी प्लेयर इथेपर्यंत येऊ शकले नाही. येतीलही, पण ते एवढे मुद्दे मांडणार नाही, कारण त्यांचा तेवढा अभ्यास नाहीये. मोजके 3 मुद्दे आहेत मॅडम. त्यातला पहिला मुद्दा हा आहे, आम्ही हिअरिंगमध्ये चांगल्या प्रकारे डिफीट केल्यानंतर जी पॉलिसी आली होती 28 मार्च 2025 ची, ती पॉलिसी जशीच्या तशी लागू करण्यात यावी. हा माझा पहिला मुद्दा आहे. कारण की त्या पॉलिसीमध्ये काही गोष्टी आमच्या फेवरच्या होत्या आणि त्या सर्वच्या सर्व गोष्टी सोलारवाल्यांच्या फेवरच्या काढून आता ही जी दुसरी पॉलिसी आलेली आहे, ही आपण सोलार फेवर नाही किंवा अन्यायकारक आहे असं म्हणू शकतो. माझा दुसरा मुद्दा आहे. हा दुसरा मुद्दा जो आहे माझा, हा आज सकाळी माझ्या लक्षात आला आणि माझ्याकडे एक त्याच्यासाठी फ्लायर सापडलं. ते मी चांदूर बाजार सब डिव्हिजन मधून एका कार्यालयात मला मिळालं. त्याच्यामध्ये महावितरणची ध्येय दिलेली आहे आणि ही ध्येय 7 आहेत. ही 7 ध्येय जर आपल्यास माहीत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी वाचून दाखवतो. या ध्येयांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, आम्ही एक व्यावसायिक कंपनी म्हणून सर्व आव्हाने स्वीकारून आमच्या सर्व ग्राहकांना खात्रीचा आणि दर्जेदार वीज पुरवठा स्पर्धात्मक आणि रास्त दराने देण्यासाठी आणि त्याद्वारे महाराष्ट्र राज्याची कृषी, औद्योगिक आणि सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पुन्हा समर्पित होत आहोत. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे त्यांचा, आमच्या कामकाजात प्रामाणिकता, सचोटी आणि पारदर्शकता ठेवून ग्राहकांना आर्थिक समाधान देण्यासाठी वचनबद्ध आहोत. दुसरं त्यांचं ध्येय आहे, आम्ही ग्राहकांच्या हितासाठी आमच्या कार्यात तांत्रिक सर्वोत्तम आणि वित्तीय पूर्वपरिणता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. तसेच ही कंपनी सतत शिकून आपल्या कामगिरीत सुधारणा करीत आहे. आता हा मुद्द्याला विरोधाभासी स्टेटमेंट आमचे जे आधीचे विनय वैद्य सर आहे त्यांनी दिलेलं आहे, की गेल्या 2016 पासून ही पॉलिसी आम्ही राबवत आहे महाराष्ट्रामध्ये आणि अभ्यास करून ग्राहकाला समजून सांगायची पूर्ण जबाबदारी फक्त सोलार व्यावसायिकाची आहे. या संदर्भात जर कोणता काही नियम नवीन चेंज झाला, तो पूर्ण अभ्यास करायचा आणि सोलार व्यावसायिकाला समजून सांगायचा, एमएसडीसीएलच्या साहेबांना समजून सांगायचं. समजा एखाद्याची बदली झाली, नवीन आला, त्याला पुन्हा समजून सांगायचं. कधी एखाद्या वेळेस एखादा हुशार ग्राहकाने आम्हाला नोटीस दिली, तर त्या नोटिसीचं उत्तरही आम्ही त्यांना लिहून द्यायचं. जेणेकरून ही सर्व जबाबदारी फक्त सोलार व्यावसायिकाची आहे. आम्ही वीज वितरण प्रणालीत सुधारणा करून प्रतिकात्मक देखभाल करण्यावर भर देऊ. आता या मुद्द्यावर मी बोलूच इच्छित नाही, कारण की किती देखभाल केली जाते हे आपल्याला सर्वश्रुत आहे. आम्ही विजेचा योग्य वापर होण्यासाठी विजेच्या मागणीचे व्यवस्थापन आणि वीज बचतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देऊ. या मुद्द्यावर आता मी तुमच्या समोर असताना एक हे काढलं, काय म्हणते, चॅट जीपीटीला विचारलं. मी एवढा हुशार माणूस नाहीये. त्याच्यामुळे गुजरातमध्ये 2016 मध्ये 1158 मेगावॅट सौर ऊर्जा होती, जेव्हा महाराष्ट्रामध्ये 430 मेगावॅट होती. 2017 मध्ये ती 1250 झाली गुजरातमध्ये आणि आपली झाली 452. बघा तुम्ही, मी सगळे आकडे वाचणार नाही. 2025 मार्चचा एक आकडा आहे. त्यांच्याकडे 19,421 मेगावॅट झाली आणि महाराष्ट्रामध्ये 11,151 मेगावॅट झाली. हे आकडे त्यांनी स्रोत दिलेला आहे, विकिपीडिया नुसार आहे, सोलार पॉवर इंडिया याच्यानुसार ते आकडे आहेत. आकडे काही असू द्या, सर्वांना माहित आहे की गुजरात हा स्टेट आपल्यापेक्षा भौगोलिक दृष्ट्या छोटा आहे. मान्य आहे आपल्याला. त्या प्रदेशाचा बहुत सारा भाग हा रण आहे, म्हणजे जिथे लोक राहतच नाही, रेसिडेन्शियल नाही आहे. तर त्यांनी त्याचा फायदा घेतला, ते तिथे मेगावॅट प्लांट लावत आहे. पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जी सोलार पॉलिसी इतकी अस्थिर असताना सुद्धा आम्ही पीएम सूर्यघर मध्ये सेकंड नंबरवर आहात.
इतकी अस्थिर पॉलिसी तर कोणत्याच राज्यामध्ये नसेल. 2016 पासून जे आम्ही भांडत आहे, तर मला वाटत आहे की फक्त आम्ही म्हणजे काय म्हणते बा, मी एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. थोडेसे चांगले मार्क भेटले असते तर मी इकडल्या बाजूला बसलो असतो. पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे. पण यात मला काहीच वाईट वाटत नाही. एकही रुपयाचं वाईट वाटत नाही, कारण की मी आज माझ्या स्वतःच्या कुटुंबासोबत 15 लोकांचे कुटुंब सांभाळतो. आणि असे माझ्यासारखे किती सारे व्यावसायिक या महाराष्ट्रामध्ये या सोलार पॉलिसीमुळे दिलेले आहे. त्याचे जनक सुधीर बुधे सर मला आता 2 दिवसापूर्वी भेटले. आमचं नागपूरला औद्योगिक अ, उत्सवामध्ये स्टॉल होता आणि आमचं पीएम सूर्यघरचं शिबिर होतं. त्याचंही मी प्रूफ आणलेलं आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र इतका प्रगत राज्य आहे, की आपल्याकडे 40% म्हणजे भारताच्या बाहेरची जी इन्व्हेस्टमेंट येते ना, त्याच्यात 40% इन्व्हेस्टमेंट फक्त महाराष्ट्रात येते. आणि एक करार झाला. मी ते नंतर सबमिशन देतो तुम्हाला. एक करार झाला. गॅलेक्सी सोलार पॉवरनी 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली नागपूरमध्ये सेल मॅन्युफॅक्चरिंग आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंगसाठी. जशी ती अनाउन्समेंट झाली सकाळी संध्याकाळच्या पूर्ण पेपरमध्ये आणि सगळ्या ठिकाणी सांगण्यात आलं, की 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे म्हणून. आता ही इन्व्हेस्टमेंट कोणी केली? एका गॅलेक्सी पॉवर नावाच्या सोलार कंपनीने केली. जी कंपनी आमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. बरोबर आहे. आता ही कंपनी इथे येऊन काय करत आहे महाराष्ट्रामध्ये? ती रोजगार निर्मिती करत आहे. आज सध्या सगळ्यात मोठा मुद्दा कोणता आहे? रोजगार. सगळ्यांचे पोटं भरलेले आहे. काही-काही योजनांमुळे लोकांना कामही करायची तजवीज नाही आहे. फक्त काय तर थोडेसे जास्त पैसे मिळाले पाहिजे, जीवनमान सुधारलं पाहिजे म्हणून त्यांना नोकऱ्या पाहिजे आहे. आणि सगळ्यात जास्त नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, या सोलार व्यावसायिकांनी किती दिल्या असेल तर याचा आकडा माझ्याकडे पूर्ण नाही आहे. पण मी तुम्हाला इतकं नक्की सांगू शकतो, मी तरी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. बाय प्रोफेशन मी काही पण करू शकलो असतो. पण बाकीचे सोलार व्यावसायिक जे आहेत सध्या आमच्यासोबत, त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे. तरीही हे इंडस्ट्रीने त्यांना खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीच्या भरोश्यावर ते जीएसटी भरत आहेत. त्या गोष्टीच्या भरोश्यावर त्यांच्या गाड्या, त्यांच्या ऑफिसेस, त्यांचं सगळं जीवनमान सुधारलेलं आहे. बरोबर आहे. तर ही इंडस्ट्री संपवण्यासाठी आपण बायस म्हणून ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. कारण की आता तिसरी वेळ आहे मॅडम. याच्यानंतर मला नाही वाटत की कोणी एवढं भांडेल. आणि मी तुम्हाला सांगत आहे, मी एवढं पोटतिडकीनं याच्यासाठी बोलत आहे, कारण की आमच्यासोबत याच्या आधीच्या हिअरिंगला मागच्या मागच्या हिअरिंगला सुनील देशमुख साहेब होते. याच्या आधीच्या. या आधीच्या हिअरिंगला तर त्यांचं ते काय म्हणते आपलं इथे हे चालू होतं, इलेक्शन चालू होतं. त्यामुळे त्यांना वेळ नाही भेटला. पण प्रत्येक वेळेस आमच्यासोबत कोणी अ, पदाधिकारी म्हणा किंवा कोणी आमदार, खासदार राहतो किंवा राहत नाही. का बरं? तर आमची इंडस्ट्री नवीन आहे. आमचे जे असंघटित लोक आहे, कोणी कोणाच्या समाजाला बिलॉंग करते, कोणी कोणत्या समाजाला बिलॉंग करते. आमच्यासाठी कोणीच भांडणार नाहीये, तर मला आम्हालाच भांडावं लागेल. बरोबर आहे ना? तर मला एवढं सांगायचं आहे, की हे जे आहे, या आधी तुम्ही आता त्यांचे काय म्हणतात उद्दिष्ट ऐकले, मी उद्दिष्ट सबमिट करतो. दुसरं एक अजून न्यूज आहे, 7 तारखेचीच आहे. अमरावतीमध्ये 140 एकरमध्ये आयटी पार्क येत आहे. आता तुम्ही सांगा, हे आयटी पार्क येत आहे, ही न्यूज पण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. म्हणजे आपल्या इथे स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या रोजगार निर्मितीच्या गोष्टी व्हायरल करते. तुम्ही याच्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रूफ लागत तर सबमिट करून देईल. त्याच्यानंतर अजून एक माझ्याकडे गोष्ट आहे. ते आता जस्ट 2 दिवसापूर्वीचं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र व्यवसाय सबसिडी मार्गदर्शन शिबिर आहे त्यांचं. 5 लाख ते 50 लाखापर्यंत सरकारी मदत. याच्यासाठी पूर्ण स्टँड अप इंडिया स्कीम आहे. पीएम-ई-जी-पी, सीएम-ई-जी-पी, मुद्रा, स्टँड अप अशा प्रकारच्या 10 योजनांसाठी त्यांनी वर्कशॉप घेत आहे. गव्हर्नमेंट वर्कशॉप घेत आहे. आणि वर्कशॉप घेऊन हे काय करणार आहे, उद्योग टाका यासाठी ते मदत करत आहे. आणि हा जो उद्योग टाकलेला आहे आम्ही, ह्या टाकलेल्या उद्योगाला कसं संपवायचं याची पूर्ण खबरदारी आपण घेत आहे. आणि मला काय म्हणायचं की मागच्या वेळेसचे जे आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी आमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांना विचारलं, की म्हणे तुम्ही सांगा काय करायला पाहिजे, स्टोरेज कुठं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मला एवढं समजते की आम्ही आम्ही या बाजूला बसलेलो आहे. आम्ही कमी हुशार आहे. म्हणून आम्ही या बाजूला आहे. आपल्या इथे जेवढे हुशार लोक आहेत यांच्याकडे सोल्युशन नाही आहे का त्या गोष्टीचं? कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो, आतापर्यंत जे आमच्या इथे सोलारमध्ये जे कामं झालेले आहे आणि आता जो सध्या लोड शेडिंगमध्ये जो इश्यू चालू होऊ राहिला, याच्यासाठी जबाबदार महावितरण आहे. ज्या डीपीवर 100 किलोवॅटचा लोड आहे, त्याच्यावर 200-200 किलोवॅटचा सोलार वाटलेला आहे आणि ते कोणाच्या मदतीने वाटलेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे सोल्युशनही त्यांच्याचकडे आहे आणि सोल्युशनचा काय म्हणते उपायही त्यांच्याचकडे आहे. पण सांगायचं की नाही सांगायचं ते त्यांना ठरवायचं आहे. मी आता माझं थोडंसं म्हणणं आटोपतं घेतो. मला काही राजकीय भाषण करायची इच्छा नाही आहे. एक अजून मुद्दा आहे. मी आता तो आज मला बोलायला चान्स भेटलेला मी बोलून घेतो कारण की फार लोकं कमी आहेत इथे. तो तो तुम्ही इतका कॉग्निझन्स घेतला पाहिजे असं वाटत नाही मला. पण तो एम-एस-डी-सी-एलनी कॉग्निझन्स घेण्याची अपेक्षा आहे. कारण की मॅडम ही हिअरिंग कोणासाठी आहे? हिअरिंग ही आमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी, आम्ही ग्राहकांसाठी असते. बरोबर आहे?
इथे आज तरी मला पाण्याची बॉटल आली आहे. याच्या आधी आम्हाला पाणी प्यायसाठी बाहेर जावं लागत होतं. म्हणजे तुम्ही सांगा ह्याच्यावरून मानसिकता लक्षात येते, की बा होस्ट कोण आहे आणि गेस्ट कोण आहे. आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची, की आपण म्हणतो अतिथी देवो भव. माझ्या ऑफिसमध्ये मी चेअरवर बसतो, ग्राहक सोफ्यावर बसतो. आणि आपल्या इथे एम-एस-डी-सी-एलमध्ये जेव्हा ग्राहक येतो ना, त्याची जी वागणूक आहे, ती इतकी खराब आहे मॅडम, की मी तुम्हाला काय सांगू. आता याच्यानंतर मला फक्त एवढंच वाटतंय, की बा जशा सरकारी बँकांची अवस्था झाली आहे ना, तशी सरकारी काही कॉर्पोरेट्स आपल्या इथे येतील आणि हे महावितरण पूर्ण गिळंकृत केलं जाईल, असं मला वाटतंय. कृपया मॅडम माझी एक शेवटची विनंती आहे. मी ते सांगून तुम्हाला संपवतो. आपण एक महिला आयोगाच्या अध्यक्ष सॉरी आपल्या ऊर्जा आयोगाच्या अध्यक्ष आहात. म्हणून आपण ऊर्जा संक्रमण, पर्यावरण रक्षण व नियम पाळणाऱ्या सामान्य सौर ग्राहकांच्या हिताचा संतुलित पूर्ण निर्णय घ्याल, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.